नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, डिप्लोमा फर्स्ट इयरचा ग्रेव्हियन्सचा पिरियड आजपासून सुरू झालेला आहे. 21, 22, 23 तीन दिवस तुम्हाला ग्रेव्हियन्स सबमिट करता येणार आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्याच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन आहे, तर असे विद्यार्थी ग्रेव्हियन्स हा सबमिट करू शकतात. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचं करेक्शन असेल तर तुम्हाला अगोदर ग्रेव्हियन्स सबमिट करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला बघा डाव्या साईडला सबमिट ग्रेव्हियन्स टू FC आफ्टर कन्फर्मेशन ही टॅब दिसत असेल. याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं की या ठिकाणी वेगवेगळे ग्रेव्हियन्स जे आहेत ते खूप सारे ग्रेव्हियन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर प्रत्येकाचा मिनिंग वगैरे सांगायची गरज पडणार नाही. आता टाइप्स ऑफ कॅन्डिडेचर आहे, तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट कोणतं अपलोड करावं लागेल, तर डोमिसाईल अपलोड करावं लागेल, बरोबर आहे. त्यानंतर रिझर्व कॅटेगरीचा काही प्रॉब्लेम असेल तर हे करायचं. ठीक आहे. डिफेन्सचा असेल तर मार्क्समध्ये काही करेक्शन असेल तर हे मार्क्सवाले हे करायचे. त्यानंतर इंटरमिजिएट जर असेल तुमच्याकडे तर हे ग्रेव्हियन्स फॉर 12वी दिलेली असेल तुम्ही, है ना, तर त्यासाठी इथे टेक्निकल सब्जेक्ट असेल तर इथे नावामध्ये करेक्शन असेल तर या ठिकाणी जेंडरमध्ये मेलचं फिमेल झालं असेल, फिमेलचं मेल झालं असेल तर या ठिकाणी ऑर्फन ऍड करायचं असेल, मायनॉरिटी चेंज करायचं असेल, कोणाला TFWS ऍड करायचं असेल, जसं की एक्झाम्पलमध्ये मी सांगितलं होतं की TFWS. आता TFWS म्हणजे काय, तर थोडक्यात सांगतो विद्यार्थी मित्रांनो. ट्युशन फीस विवर स्कीम. ही स्कीम जी आहे ही ओपन आणि OBCच्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी असते. याच्यामध्ये ट्युशन फी ही 100% माफ होत असते. ठीक आहे. त्यामुळे TFWS येस करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. तर ग्रेव्हियन्स फॉर याच्यामध्ये आपण काय करूया, TFWS या ठिकाणी काय करायचं, प्लीज अनलॉक माय फॉर्म. माय फॉर्म टू सेलेक्ट TFWS. ठीक आहे. या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. कोणतं डॉक्युमेंट करणार आपण, तर इन्कम सर्टिफिकेट. आणि या ठिकाणी सबमिट ग्रेव्हियन्स वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला येईल सक्सेस, है ना. या ठिकाणी बघा खाली दिसेल तुम्हाला पेंडिंगमध्ये दाखवेल. ज्यावेळेस ते FC वाले अप्रूव्ह करतील त्यावेळेस तुमचा फॉर्म अनलॉक झालेला असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून TFWS ला येस करू शकता. अशाच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांचं कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते पण करू शकता. ठीक आहे. त्यासाठी अशा प्रकारे ग्रेव्हियन्स सेंड करायचं आहे. ग्रेव्हियन्स सेंड केल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक होईल. अनलॉक झाल्यानंतर काय प्रोसेस राहते त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये पाठवून देईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म अनलॉक करायचा आहे. अनलॉक केल्यानंतर तुम्हाला सबमिट करून नंतर परत तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. आता जे फिजिकल स्क्रुटिनीवाले विद्यार्थी आहेत त्यांना तर FC सेंटरला जायचं आहे आणि तिथून ते करेक्शन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्रेव्हियन्स सबमिट करायचा होता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.